अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह 2 दिवस गाडीमध्ये ठेवला आणि त्याने पुण्यातील दिवे घाटाची रेकी केली की तो मृतदेह कुठे टाकता येईल म्हणून. या पुण्यातील दिवे घाटाची रेकी झाल्यानंतर त्याला योग्य अशी ती जागा दिसली आणि 2 दिवसानंतर या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट या पुण्यातील दिवे घाटामध्ये या नराधमाने लावली. कोण होता हा नराधम? कोण होता हा क्रूर कर्मा की ज्याने या अल्पवयीन मुलीचा खून केला? कोण होती ही मुलगी हे आपल्याला पाहायचंय. आजच्या मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये लग्न एकीशी आणि प्रेम एकीशी या सत्य घटनेमध्ये. मित्र हो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. पाहूया आता नेमकी घटना काय आहे ते. मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ म्हणजे आजचा जो विषय आहे या प्रकारचा व्हिडिओ मी 5 डिसेंबरला टाकलेला आहे याच चॅनेलवर. 2 नारी 1 मुरारी या नावाने, तो जरूर बघा. तर आता येऊया मूळ विषयाकडे. बालाजी रामराव हिंगे, वय वर्ष 25, हा युवक वाघोलीमध्ये, पुण्यातील वाघोलीमध्ये राहणारा, फुलगाव या गावामध्ये राहणारा आणि या युवकाने एका 17 वर्षीय अल्पवयीन, म्हणजे कायद्याने अल्पवयीन, तर 17 वर्ष अल्पवयीन मुली बरोबर प्रेम संबंध ठेवले. अर्थात या प्रेम संबंधाला त्या मुलीचीही मंजुरी होती. यांचं प्रेम दिवसेंदिवस फुलत गेलं, यांचं प्रेम दिवसेंदिवस बहारत गेलं. प्रेमाच्या आणाभाका झाल्या, लग्नाची आमिष झाली, लग्नाच्याही आणाभाका झाल्या आणि अजून काय काय झालं ते परमेश्वराला ठाऊक. असं एकूण या दोघांचं प्रेम, या बालाजीचं आणि त्याच्या प्रेयसीचं प्रेम हे अत्यंत छान पैकी पुढे रन होत होतं. मित्रांनो, काही काळानंतर मात्र या बालाजीची मती फिरली. ही जी कोणी XYZ त्याची जी काही प्रेमिका होती, हिच्या बरोबर त्याचे प्रेम संबंध तसेच चालू ठेवून याने दुसऱ्या एका मुली बरोबर लग्न करण्याचा घाट घातला. लग्न जमलं, मुलगी पाहून आली, मुलीची पसंती झाली, यांचं लग्न अगदी ठरलं. तेही हे प्रेम प्रकरण चालू ठेवून आणि याची भणक मात्र या प्रेयसीला त्यांनी लागू दिली नाही. पण काय म्हणतात ना मित्रांनो, कोंबडं कितीही झाकलं तरी ते काय आरवायचं राहत नाही, ते बांग देतच. तस एक दिवस या मुलीला या बालाजीच्या प्रेमाची भणक लागलीच. मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी हा बालाजी आणि त्याची प्रेयसी हे बाहेर कुठेतरी फिरायला गेलेले असतात. फिरायला गेल्यानंतर मात्र या प्रेयसीने मुद्दामच त्याच्या लग्नाचा विषय काढला आणि त्यांच्यामध्ये अगदी जोरात वाद झाला. आणि या बालाजीला एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे होते मित्रांनो. म्हणजे त्याचं या मुलीवरचं जे काही प्रेम प्रकरण होतं ते असंच चालू ठेवायचं होतं आणि दुसरं त्याला लग्न करून त्याचा संसारही खाटायचा होता. असं त्याला एका दगडात 2 पक्षी मारायचे होते. पण या मुलीला भणक लागली आणि मग वाद अगदी त्यांचा विकोपाला गेला आणि या वादामधूनच या बालाजीने या प्रेमिकेचा निर्घुण खून केला, निर्घुण हत्या केली. हत्या झाल्यानंतर मुलगी घरी आली नाही. आता मुलगी बेपत्ता झाली.
म्हणून घरच्या लोकांनी पोलीस ठाण्यामध्ये आमची मुलगी बेपत्ता झालेली आहे अशी 2 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली. आणि मग हे जे नातेवाईक आहे हे नातेवाईक मुलीच्या शोधामध्ये त्यांचा शोध कार्य सुरू झालं. पोलिसांचं शोध कार्य सुरू झालं. मुलगी काही भेटेना. नातेवाईकही अस्वस्थ झाले आणि पोलीसही अस्वस्थ झाले. अखेर तो दिवस उजाडला मित्रांनो. 56 दिवसानंतर या मुलीचा शोध लागला. म्हणजे 56 दिवसानंतर या मुलीच्या मृतदेहाचा शोध या पोलिसांना लागला. तर मित्रांनो, या पोलिसांना या मृतदेहाचा शोध कसा लागला हे आता आपण पाहू माझ्या दिलीप थोरात ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस अगदी कसून तयारी करत होते आणि महाराष्ट्र पोलीसच ते काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनी मुलीच्या मृतदेहाचा शोध घेतला आणि मुलीचा जो मारेकरी आहे त्या नराधमाचाही शोध घेतला. मी मगाशी सांगितलं की या नराधमाने त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे याला बरोबर घेतलं आणि हा मृतदेह 2 दिवस गाडीमध्ये ठेवलेला होता. आणि या दिवे घाटाची, पुण्यातील दिवे घाटाची यांनी रेकी केली आणि ज्या ठिकाणी म्हणजे मृतदेह टाकायचा ती जागा यांना भेटली. आणि मग 2 दिवसांनी तो मृतदेह या बालाजीने आणि या सचिनने एका पोत्यामध्ये भरला, गाडीत टाकला आणि दिवे घाटामध्ये त्याची विल्हेवाट लावून टाकली. मित्रांनो, अगदी शरमेची बाब म्हणजे की या आपल्या प्रेमिकेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर या नराधम बालाजीने 15 दिवसानंतर, अगोदर मगाशी मी म्हटलं होतं त्याप्रमाणे, ठरलेल्या मुलीशी विवाह केला. आणि हा विवाह अगदी थाटामाटामध्ये केला. आणि हे लग्न करताना त्याच्या चेहऱ्यावर आपण 15 दिवसापूर्वी एक खून केलेला आहे, आपल्या प्रेमिकेचा निर्गुण हत्या केलेली आहे, याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता मंडळी. अगदी आनंदाने तो या लग्नाला सामोरं जात होता. आणि विशेष म्हणजे या मुलीलाही काही माहीत नव्हतं. तिचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईकही हे सगळं ते अनभिज्ञ होते की ह्या बालाजीचे काय पराक्रम आहे, या बालाजीने 15 दिवसापूर्वी काय पराक्रम केले हे यांना काहीही माहिती नव्हतं. इकडे पोलिसांचा तपास चालू होता. पोलिसांना या मुलीचा मृतदेह सापडला होता आणि त्याचबरोबर या मुलीचा मारेकरी हा क्रूर कर्मा बालाजी हाही सापडला होता. पण तोपर्यंत या बालाजीच्या हातामध्ये, या बालाजीच्या गळ्यामध्ये लग्नाची सुंदर बेडी पडलेली होती. आणि हे पोलिसांना माहीत झालं. आणि ज्या वेळेला हे पोलिसांना माहीत झालं की या बालाजीच्या गळ्यामध्ये लग्नाची बेडी पडलेली आहे, त्यावेळेला हे पोलीस बालाजीकडे गेले आणि या बालाजीच्या गळ्यात पडलेली लग्नाची बेडी अलगदपणे बाजूला करून पोलिसांची बेडी त्याच्या हातामध्ये टाकली. आणि या क्रूर कर्म्याला अगदी शिफारसीने अटक पोलिसांनी केली. मित्रांनो, ही जी काही विकृती आहे, ही जी काही प्रवृत्ती आहे, ही समाजामध्ये खूप फोफावताना दिसते. त्यामुळं लग्न करताना, मुलामुलींचं जमवताना अतिशय सावधपणाने पावलं टाका मित्रांनो. सगळी व्यवस्थित चौकशी करा मित्रांनो. आणि त्यावेळेलाच ही लग्न जमवा, नाहीतर हे असे क्रूर कर्मे समाजामध्ये भरपूर प्रमाणात वावरत असतात. मित्रांनो, हा बालाजी याच्या हातामध्ये कायद्याने पोलिसांनी बेडी टाकलेली आहे. कायद्याने याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे, हे 100%. परंतु हा जो काही क्रूर प्रकार झाला, या क्रूर प्रकाराच्या निषेधार्थ आळंदीतील
लोकांनी जन आंदोलन छेडलं, अगदी रस्त्यावर बसले. मित्रांनो, कायद्याने याला जेव्हा शिक्षा व्हायची त्यावेळेला होईल, पण तुम्ही स्वतःला जपा, तुमच्या कुटुंबाला जपा. आणि अशा प्रकारचा आता लग्नाचा सीझन आहे, या लग्नाच्या सीझन मध्ये नवरा नवरी, मुलगा मुलगी हे जे काही पाहायचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रम अतिशय सावधपणे करा. अतिशय सावधपणे सर्व नवऱ्याची किंवा नवरीची, मुलाची किंवा मुलीची व्यवस्थित चौकशी करूनच पुढे जा. मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुन्हा येतोय लवकरच एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.